स्ट्राईकला तो अजय, नवीन फलंदाज तो अजयच्या रूपानं टीम सुकालेपाडा संघाकडनं. आता मात्र पुन्हा एकदा समोरील डिलिव्हरी हाताळली गेली. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिरावते 1-4. दुसरे षटक मार्गस्थ असेल. अतिशय सुरेख पद्धती गोलंदाजीचं पृथक्करण हाताळलं गेलं आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटकात आलताना रोहन. धावसंख्या होती ती 1-4. दुसरं षटक मार्गस्थ असेल. पहिल्या सेशनमध्ये दुसरं षटक. तर मात्र इथून चेंडू डी झोनकडे रवाना होतोय आणि धावसंख्या होती ती 1-5. 3 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं गेलं गोलंदाज मोहन यांच्याकडनं. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. अजयने आपली एका धावेनुसार खातं खोललंय. अकाउंट ओपन केलंय अजयनं. रोहन सज्ज होतोय आणि स्ट्राईकला येतो आदित्य. वैयक्तिक 4 धावावर खेळत असताना आदित्य आणि पंचांकडनं दाद मागली जाते. पंच तिकडनं खून करतात की दुसरा फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज डगावच्या आसराला जातोय. धावसंख्या 5 या. तर आदित्यची जागा घेण्यासाठी देतो अंकुश. आदित्य हा वैयक्तिक 4 धावावर बाद झाला. धावसंख्या होती 2-5. फलंदाजाचा विचार केला तर थोडीशी मंदावलेली फलंदाजी पाहावयास मिळते आपल्याला. पण सकाळचं सत्र आहे. 3 षटकांचा सामना आहे. आता मात्र सज्ज होतो अजय. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन असेल टीम सुकाळेपाडा संघाकडनं. अंकुश टाकलेला चेंडू पंच तिकडनं खून करतील. षटक समाप्त आहे. धावसंख्या 2 षटकांतर 2-5. शेवटच्या षटकासाठी अंतिम षटकासाठी गोलंदाज येत होतो रुपेश. 2 षटकं टाकून झाले. धावसंख्या 2-5. आता इथून मात्र शेवटचं षटक हाणामारी षटक असेल. कमबॅक करावं लागेल. फलंदाजीचा विचार केला तर काहीशी मंदावलेली फलंदाजी पाहावीस मिळते. प्रेक्षकांना पाहावीस मिळते मंदावलेली फलंदाजी. स्ट्राईकला तो अजय आणि गोलंदाज असेल तो रुपेश. 2 षटकांचा सामना असेल. पहिलं सेशन सुरू. आजच्या दिवसाचा पहिला सामना. सकाळी सत्राचा विचार केला तर आजच्या दिवसाचा पहिला सामना. पहिलं सेशन अंतिम षटक. रुपेश सज्ज होते. पुन्हा एक धाव. पंचांना पार करत मारलेला चेंडू सरळ काऊ करण्याच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. सुरेख क्षेत्ररक्षण होते. सुरेख खराब फेकी होते आणि 2 धाव पूर्ण होत्या. धावसंख्या होती 2-7. धावसंख्या 2-7. गोलंदाज रुपेश सज्ज होतोय. स्ट्रायकर फलंदाज असेल अंकुश. अजय. रुपेश टू अजय. आता मात्र पंच तिकडनं खून करतील. अवंतर चेंडू. खराब चेंडू. धावसंख्या होती 8. 2-8. तिसरे षटक मार्गस्थ असेल. खराब चेंडू हाताळला गेला गोलंदाज रुपेश ज्याच्याकडनं. पहिला वाईट चेंडू हाताळला गेला आजच्या दिवसामध्ये. रुपेश सज्ज होते पण एकदा अजयसाठी. आता मात्र सुरेख पद्धत चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिर होते पुन्हा एकदा 2-8. धावसंख्या स्थिर होते 2-8. गोलंदाजाचा विचार केला तर सुरेख पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली. सकाळी सत्रामध्ये आलेल्या सर्व संघनायकांना विनंती असेल आता मात्र चेंडू हवेत. स्वतः यष्टीरक्षक झेलखाली येतोय आणि खराब क्षेत्ररक्षण प्रदर्शन होत आहे. 2 धाव पूर्ण होत्या. धावसंख्या होती 2-10. आलेल्या सर्व संघाच्या संघनायकांना विनंती असेल
पॅनकडे संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, स्पर्धा खेळवायला उशीर होईल. कुठल्या प्रकारचं बॅड लाईटचं ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता इथून मात्र सज्ज होतं पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश. अजय सज्ज होत आहे. अजय वैयक्तिक खेळतोय 3 धाव्यावर. रुपेश टू अजय. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोडकर रवाना होतो. पंच तिकडे कोण करतील का डिक्लेअर झोडकर चेंडू रवाना होतो आणि एक धावसंख्या ती 11. धावसंख्या ती 11. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसऱ्या सेशनमधलं अंतिम षटक आता जाणार गोलंदाज रुपेश. रुपेश सज्ज होतं. आपल्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाज रुपेश. स्ट्रायकर फलंदाज होतो अंकुश. रुपेश सज्ज होत आहे. पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक षटकातले काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाज सज्ज होतो रुपेश. लेफ्ट हँडेड बॅट्समन अंकुश असेल स्ट्राईकला. रुपेश टू अंकुश. आता मात्र निश्चितच पंच आमच्याकडे वळतील. अवांतर चेंडू, वाईट चेंडू, धावसंख्या ती 12. रुपेशचा विचार केला तर 2 चेंडू त्यांनी वाईट हाताळले गेले. अवांतरच्या रूपाने 2 धावांचा बोनस मिळाला टीम सुकाळी पडा संघाला. रुपेश अंकुशसाठी सज्ज होतोय. आता मात्र सुरेख टप्प्यावर चेंडू हाताला लागला. निर्धाव चेंडू सांगता होते. इथून मात्र धावसंख्याच थांबवली जाते टीम चेरोबा स्पोर्टची. ते अंतिम षटक असेल आणि अंतिम चेंडू असेल रुपेशचा. रुपेश सज्ज होतोय. गोलंदाजासाठी अंकुश. फलंदाज अंकुश. आणि मात्र देहेष्टीवर चेंडू हाताला गेलाय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसेल. पंच तिकडनं खून करते. षटक संपतंय. पहिलं सेशन संपतंय. पहिल्या दिवसाचा पहिला सामना आणि पहिलं सेशन संपतंय. धावसंख्या पटकावल्या त्या 13 आणि 18 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असेल टीम सुकाले पाड्या संघाला. ओ टू DJ. धन्यवाद DJ. किरोळी संघ संघनायक आणि कृष्णा 11 वारलीपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल कृपया पॅव्हलकडे रवाना व्हायचं आहे. आपला प्रवेश निश्चित करायचा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. कृष्णा 11 वारलीपाडा आणि किरावळी त्यांचा सामना सुरू होतोय. अच्छा पहिला सामना सुकालपाडा संघनायक 2 ओपनर बॅटर्स मैदानाकडे रवाना करायचे आहेत. चेरोबा स्पोर्टच्या संघनायकांना असेल क्षेत्ररक्षण पांगून घ्यायचे.
सुकाळपाडा संघाकडनं ओपनिंगचे फलंदाज मैदानाकडे रवाना होतात. विनोद आणि रोहन. गोलंदाज सज्ज असेल तो चेरोबा स्पोर्ट नांदेड संघाचा गोलंदाज असेल तो अजय. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. स्ट्राईकला रोहन आणि नॉन स्ट्राईकला तो विनोद. अजय. अजय सज्ज होतोय. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. आजच्या पहिला सामना चेरोबा स्पोर्ट वर्सेस सुकाळपाडा. 18 चेंडू आणि 14 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागतील. इथून मात्र सामन्याला सुरू होत आहे. अजय सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकातला त्यांना गोलंदाज अजय. स्ट्रायकर फलंदाज असेल तर रोहन. अजय टू रोहन. चेंडू बॅटची आतली कला घेऊन चेंडू डिक्लेअर झोडकडे रवाना होतोय. पंच तिकडनं खून करतील. संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जातं टीम जय बजरंग स्पोर्ट सुकाळपाडा यांच्याकडनं. चेंडू टाकून झाला. एक धाव फटकवली गेली. एक वैयक्तिक आणि सांघिक खातं खोललं जात आहे फलंदाज रोहन यांच्याकडनं. अजय सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर फलंदाज असेल तो विनोद. तर मात्र हलक्या हाताने चेंडू डायव्हर्ट केला आहे. एकदा पूर्ण होते. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकी होते परंतु धाव रोखता आली नाही. धावसंख्या होती ते बिनबाद 2. विनंती सुद्धा आपलं खातं खोललं गेलंय. आता म्हणजे पुन्हा एकदा फलंदाज रोहन सज्ज होत आहे. गोलंदाज असेल तो अजय. टाकलेला चेंडू पंच तिकडनं कुठल्या प्रकारचा अपील स्वीकारत नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिरावते बिनबाद 2. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसाचा पहिला सामना नांदेडण्या वर्षाचा सुकाळपाडा. त्यामध्ये चेंडू पॉईंटच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक झेलखाली येतोय आणि खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला जातो. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि कुठे बिटवीन द विकेट पाहावेच मिळते. 2 धाव पूर्ण होत्यात. धावसंख्या होती 2. एक बिनबाद 4. उर्वरित चेंडूमध्ये तुम्हाला 10 धावांची गरज असेल टीम सुकाळपाडा सांगा. आणि 1 बाउन्सचा इशारा केला पंचांनी. गोलंदाजीसाठी एक सूचना एक ताकीद दिली आहे पंच. धावसंख्या बिनबाद 4. आता मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने उडवला आणि सुरेख झेल पकडला जातो. पहिला हादरा मिळतो टीम सुकाळपाडा संघाला. धावसंख्या देते 1 बाद 5 4 सॉरी. प्रमोद 5 बॉल. तिसऱ्या बॉलला 0. चौथा 2 रन. विकेट. बॅट्समन रे प्रमोद. पुढचा फलंदाज प्रमोद. गोलंदाज असेल अजय. आता मात्र देशटीवर चेंडू आदळला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते आणि पंच तिकडनं खून करतील. पहिला षटक संपतोय. धावसंख्या होती ती 1 बाद 5. उर्वरित चेंडूमध्ये तुम्हाला 9 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल टीम सुकाळपाडा संघाला. किरोळी संघात संघनायक आणि कृष्णा इलेव्हन वारलीपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्सकडे रवाना व्हायचे. पुढचा गोलंदाज तो आदित्य. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटकात आलताना आदित्य टीम चेरोबा स्पोर्ट संघाकडनं. उर्वरित चेंडूमध्ये तुम्हाला 9 धावांची गरज असेल. कंपल्सरी 9 धाव तुम्हाला कराव्याच लागतील 12 चेंडूमध्ये. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज तो विनोद ना विनोद. चार 4 उर्वरित चेंडू 10 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. आदित्य सज्ज होतो गोलंदाजीसाठी. आता मात्र हलक्या चेंडू तटावला लॉंगरच्या दिशेनं. एक धाव मिळते. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षक खराब फेकी होते आणि 2 धाव पूर्ण. मला वाटतं तिसरी धाव करण्याचा प्रयत्न असेल आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. अशा धावसंख्या होती 7. 1 बाद 7.
धावसंख्या ती 7. उर्वरित चेंडूमध्ये 7 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल टीम सुकालेपाड्या संघाला. गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा आदित्य. आदित्य सज्ज होतोय. आता मात्र हलका दिशेने चेंडू कावकरच्या दिशेने उडवला गेलाय. एक धाव पूर्ण होते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि पंचधिकाने कुठून की फलंदाज बाद होतोय. दुसरा अर्धा मिळतो टीम सुकालेपाडा संघाला. तुझे डोल्याला शोभते चष्मा. धन्यवाद विजय. सन्माननीय किरण पाटील साहेब आणि देवराम पाटील साहेब यांचं मंचावर आगमन होतं. सरपंच चषक 2024 मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत होईल सकाळच्या सत्रामध्ये. पुढचा फलंदाज येतो सोमनाथ. उर्वरित चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल तुम्हाला. धावपच्या रूपानं दुसरा आदरा मिळतो टीम सुकालेपाड्या संघाला. धावसंख्या ती 8. उर्वरित चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल. गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा आदित्य. मात्र बॅटची यातली कडा करून चेंडू डी झोनकडे रवाना होते. धावसंख्या 9. उर्वरित चेंडूमध्ये 5 धावांची गरज टीम सुकालेपाडा संघाला. आता मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला विकेट किपर याच्याकडनं. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या देते 10. गोलंदाज सज्ज आदित्य. आदित्य सज्ज होत आहेत पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. आता मात्र चेंडू उडून दिलाय पॉईंटच्या वरनं आणि खराब क्षेत्ररक्षण नमुना पेश करत पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धाव पूर्ण होत्यात आणि धावसंख्या ती 12. उर्वरित चेंडूमध्ये 2 धावांची गरज टीम सुकालेपाडा संघाला. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावांची गरज असेल 2 सुकालेपाडा संघाला. फुलटा चेंडू हलक्यात आणि चेंडू टटावला गेलाय. 1 धाव पूर्ण होते आणि दुसरं धाव करण्याचा प्रयत्न नसेल. पंचधिकांना खून करतील. दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13. वारलीपाडा संघात संघनायक कृपया टॉस बॉक्सकडे रवाना व्हायचं आहे. किरवली संघात संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढचा सामना असेल वारलीपाडा वर्सेस किरवली. 6 चेंडू आणि 1 धावांची गरज असेल. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत होतो. आकाश गोलंदाज. षटक संपलं. 1 धाव घेतली 1 धाव. 6 चेंडू आणि 1 धावांची गरज असेल. सामना बरोबर सुटलाय परंतु कंपल्सरी चेसिंग. आता येतो म्हणजे चेंडू उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि सुरेख झेल टिपला होतो. तिसरा आदरा मिळतो टीम सुकालेपाडा संघाला. धावसंख्या 13. आणि किरोली टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत कारण का सामना आता संपणार आहे. दुसरी इनिंग समाप्त होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉच बॉक्स मध्ये यायचे. पुढचा बॉलर रुपेश. सामना बरोबर सुटलाय परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग असेल. उर्वरित 5 चेंडूमध्ये तुम्हाला 1 धाव करणं कंपल्सरी राहील. क्रिकेटचा विचार केला तुम्ही 1 चेंडूमध्ये 6 धावा कराल तुम्हाला कुठेतरी कसरत करावी लागत नाही परंतु 6 चेंडूमध्ये 1 धाव करण्यासाठी तुम्हाला कसरत करावी लागते. आता मात्र इथून सज्ज होत आहे गोलंदाज आकाश. टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. इथून मात्र थोडासा दबाव निर्माण केला जातोय टीम सुकालेपाडा संघावर. 4 चेंडू 1 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 1 धावाची गरज असेल.
तर मात्र चेंडू हलक्यातून तटावला गेला आहे आणि निश्चितच सामना जिंकला. सुकाला पडत हरलेल्या संघाचे कौतुक आणि जिंकलेल्या संघाला हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच रोहन. टीम सुकालेपडे संघाचा रोहन मॅन ऑफ द मॅच साठी यायचे. इजाऊ संघटना शाखा पालीचे सन्मानी रघुनाथजी पाटील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर किरोलीवरून किरणजी पाटील साहेब, देवरामजी पाटील साहेब देखील मुख्य व्यासपीठावर जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक पहिला समाप्त झाला, परंतु